आता बघूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। उद्या काँग्रेसची महत्त्वाची अंतर्गत बैठक। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत बैठक होणार। चंद्रपूरसह इतर महापालिका निवडणूक निकालांवर मंथन होणार। परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणी दोघांची नार्को तर एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी होणार। वाल्मिकरांच्या घरी काम करणाऱ्या दोघांचा एका मित्राचा समावेश। मुंबईत ईडीची मोठी कारवाई। ड्रग्ज प्रकरणामध्ये 7 जणांवरती जे आहे ते मालमत्ता जप्त। आरोपींविरोधात पीएमएलए अंतर्गत कारवाई करण्यात आली। मुंबईतल्या 5,88,00,000 मालमत्ता जप्त। शेल कंपन्या आणि बनावट फर्मद्वारे मनी लॉन्ड्रिंग केल्याचं उघड। रोहित शेट्टींच्या घरावरील फायरिंगचा कट। तुरुंगातून रचला गेल्याचा संशय। फरार आरोपी शुभमचा भाऊ प्रवीण लोणकरनं हा सगळा कट रचल्याची शंका। प्रवीण लोणकर सध्या बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत। अमरावती आणि बडनेरा शहराच्या पाणी पुरवठा 2 दिवस बंद राहणार। मुख्य पाईपलाईन फुटल्यानं दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय। पाईपलाईन फुटल्यानं मुलीच्या वसतिगृहासमोरील रस्ताही खराब। अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या 54 शाखांचं उद्घाटन। माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडेंच्या नेतृत्वाखाली शाखांचं उद्घाटन। हर्षदा काकडेंनी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता। मुंबईमध्ये कोकण भवन उभारा। नितेश राणेंची मुंबईच्या महापौर इतू तावडेंना पत्र लिहित मागणी। कोकणातून मुंबईत येणाऱ्या कोकणवासियांना हक्काचा निवारा मिळण्याची पत्राद्वारे मागणी। पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची लोकभवनमध्ये बैठक। 114 राफेल आणि शक्तिशाली हॅमर मिसाईलच्या खरेदीवर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब करण्यात आलं। राफेल विमान आता भारतात तयार होणार आहेत। हा प्रकल्प 3.25 लाख कोटींचा असल्याची माहिती आहे। T20 वर्ल्ड कपमधून ऑस्ट्रेलिया बाहेर झालाय तर झिम्बाब्वे सुपर 8 मध्ये पोहोचलेला आहे। तर आयर्लंड विरोधातील मॅच पावसामुळे रद्द झाल्याने 1 पॉइंटचा झिम्बाब्वेला फायदा झालाय। सलग 2 पराभवामुळे ऑस्ट्रेलियातला घरचा रस्ता पाहायला मिळतोय।